खरड संघाने आणि नाणेफेकीचा कौल जिंकताच प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केलाय. आपण पाहू शकाल तर दोरली संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोरली संघाकडनं आपण पाहू शकाल आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्यात. तर हृदयनाथ आणि त्याच्यानंतर जगदीश रसाल हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्यात. 5 षटकांचा सामना असेल. सर्कल पॉवर प्लेचं पहिले षटक. गोलंदाज आपण पाहू शकाल तर खरड संघाकडनं मनीष मात्रेचा वापर केलाय. सर्कल पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन, शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिडापला क्षेत्ररक्षण पाहतोय. मिडॉन सुद्धा आहे. स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षण पाहतोय. पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण रचलं गेलं आहे या सर्कल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. मनीष मात्रेचा हा षटक आणि मनीष मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल या तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हृदयनाथला आपण पाहतोय. तर जगदीश रसाल नो स्ट्रायकिंगला आहे. मात्र या सामन्यातील पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. गेम ऑन. पहिला चेंडू मनीष मात्रेचा. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला, फक्त दिशा दिली, सॉफ्ट हँड मध्ये चेंडू खेळून काढला. चेंडू लॉंग ऑफ मधून फरार. 4 धावांसाठी पहिला चौकार येतोय मनोजच्या बॅट मधून. निश्चित हृदयनाथ हा फलंदाज करताना पाहतोय आपण. मनीष पण एकदा हा चेंडू ऑनसाइडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क नाही. मात्र पंच वल्ल्यात आमच्याकडे योगेश इंद्रेकर यांचा इशारा येतो वाईटचा आणि वाईटनुसार अवंतर धावफलकावरती येईल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तर 5 धावा. षटक क्रमांक पहिला बघा दरम्यान संदीप पाटील या साहेबांचं आगमन होते. स्वागत करूया. आदर्श क्रिकेट चषक 2019 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. हा चेंडू पुन्हा एकदा खूप चांगला स्क्वेअर कटचा वापर. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू मास्तर. बघा 2 चेंडूवरती 2 चौकार. फलंदाज हृदयनाथच्या बॅट मधून खूप चांगली सुरुवात होत आहे. चांगला फ्लॅट फॉर्म रचण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल फलंदाज हृदयनाथ याच्याकडनं. जगदीश नॉस्ट्राकिंगला खेळताना पाहतोय. मनीष हा पुढील चेंडू. हा चेंडू खूप चांगला शॉट. इनसाइड आउट शॉट सिलेक्शन. सुरेश रैनाची आठवण करून दिली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक तिसरा चौकार. व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय आपण पाहू शकाल संदीपजी पाटील साहेबांचं आगमन होतंय मंगरुळगावचे. स्वागत करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा फार मोठी आहे. जरी 2 दिवसाची ही स्पर्धा असली तरी सुद्धा मात्र पारितोषिक खूप चांगले आहेत या स्पर्धेमध्ये आणि एक नीटनेटकं आयोजन कसं असतं मात्र त्याचं उदाहरण संपूर्ण आदर्श क्रिकेट टीमने दाखवलंय. सागरचं कौतुक करेन मी. सागर पाटीलचं कौतुक करेन मी निश्चितच. रुपेशचं खूप चांगला ते वर्क केला या स्पर्धेला साकार करण्यासाठी. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का? क्षेत्ररक्षक तिथे आहे. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला अडवलाय. तोपर्यंत काही धावा येतील. दरम्यान पाहू शकाल व्यासपीठावरती सन्मान केला जातोय संदीपजी पाटील साहेबांचा. आपण पाहू शकाल मंगरुळगावचे एक थोर नेतृत्व आणि क्रिकेटवरचं प्रेम खूप आहे. कॅमेरामॅनला विनंती करतोय आपण पाहू शकाल व्यासपीठावरती योग्य तो सन्मान केला जातो आमच्या पाहुण्यांचा. अतिथी देवो भव. 48 संस्कृत्या उदयास आल्या. याच्यामध्ये एकमेव संस्कृती ज्याचं नाव पुढे आलाय भारतीय संस्कृती आणि ती संस्कृती इथे मात्र आमच्या व्यासपीठावरती राबली जातोय. पुन्हा एकदा नेव्ही बॅक टू क्रिकेट. सामना खूप महत्वाचा आहे. तिसरा सामना पहिल्या फेरीतील खरड विपक्ष दोरली संघाच्या फलंदाजाने खूप चांगली स्टार्ट दिली आहे आणि आता मात्र
प्रथमच स्टॅकिंग एंडला फलंदाजी करण्यासाठी जगदीश रसाळ. हा चेंडू ऑन साइडला पार करायचा होतो, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चुकीचं क्षेत्ररक्षण. आशिष मात्रेकरनं झेल ड्रॉप होतंय आणि आता मात्र प्रश्न निर्माण झालाय गोलंदाजाला की कशा प्रकारची लेन ठेवणं. अरे सोपं झेल होता हवेमध्ये, आशिष चेंडू खाली होता, आशिषला मात्र तो गॅदर करता आला नाही आणि आता मात्र या 2 धावा धावफलकावरती येतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. गोलंदाज मनीष मात्रेचा हा पहिलं षटक आहे. जगदीश पुन्हा एकदा हा चेंडूवरती सन्मान देण्याचा प्रयत्न स्कूप केला होता आणि तोपर्यंत बघा थोडासा अपील होतोय. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि पंचांकडे इशारा येतोय नॉट आउटचा. षटक क्रमांक मात्र पहिला समाप्त होतोय इथे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तर 18 धावा आणि या पहिल्या षटकामध्ये 18 धावा मनीष मात्रेने मात्र खर्च केल्यात. डीजे व्यासपीठावरती ज्यांचं सन्मान केलं जातंय संदीप पाटील बोनिली गावचे. त्याच्यानंतर मी विनंती करतोय आदरणीय कचरू पाटील साहेबांना काकुले गावचे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. बघा दरम्यान आमचे मित्र स्वप्नील भाग्यवंत यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत करूया त्यांचं सुद्धा. खूप चाहते आहेत क्रिकेटचे. षटक क्रमांक पहिला संपल्यानंतर पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावफलकावरती धावसंख्या बघितल्यात 18 धावा. खूप चांगली सुरुवात दिली, फलंदाजी खूप चांगली होती. 3 चेंडू 3 चौकार हृदयाच्या बॅटमधून पाहायला भेटलं आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी पिटूच्या षटकामध्ये गोलंदाज पाहतोय आपण गोलंदाजी करण्यासाठी आलाय तर आशिष मात्रेचा हा दुसरं षटक. बघा स्वतः संघनायक आहे, जबाबदारी त्याला ठाऊक आहे आणि जबाबदारीने यावेळेस मात्र दोर्ली संघापुढे त्याला गोलंदाजी करावी लागेल. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक पाहतोय, मिड विकेट लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं, डायरेक्ट किट येण्याचा प्रयत्न, इथनं मात्र खराब क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. थोडस लेझी क्रिकेट पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये. लगेचच 2 धावा घेतल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन विकेट्स आणि या 2 धावेच्या मदतीनुसार धावफलक सुद्धा पुढे जातोय. धावफलकावरती धावसंख्या 20 धावा आपण पाहू शकाल. आपण आजभर पाहिलाय 2 सामने. प्रथम फलंदाजी ज्या संघाने घेतली आली आहे तो संघ मात्र 2 सामन्यामध्ये मात्र धावा चेसिंग करताना पाहायला नाही आपण. मात्र आपण पाहू शकाल या मॅच मध्ये तसं काय होईल का, प्रेक्षकांच्या मात्र नजरा निश्चित या मॅच वरती असतील. दुसरं षटक चालू आहे. आशिष मात्रेला पाहतोय आपण गोलंदाजी करण्यासाठी. आशिषचा हा षटक मात्र फार काही सांगून जाईल. आशिषने एक झेल ड्रॉप सुद्धा केलं होतं. आपण बघितलं तर 5व्या चेंडूवरती झेल ड्रॉप केलं होतं. जर ती झेल पकडली असती तर निश्चितच एक मोठा झटका लागला असता दोर्ली संघाला. मदत असं घडलं नाही, झेल ड्रॉप झाली आणि आता मात्र चांगला क्रिकेट पाहायला भेटतो. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला प्रहार करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, सलग यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि डॉट चेंडूची सामतता. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा. बघा 20 धावा खूप मोठी स्पर्धा. आदर्श क्रिकेट जांभेली पाडा आदर्श चषक 2019 आपण पाहतोय. वर्ष 3रे आणि या 3ऱ्या वर्षामध्ये खूप चांगला आयोजन केलंय. संपूर्ण टीमने फार मेहनत घेतली गेल्या. हा चेंडू लिडिंग एज होती. शॉट टर्नमॅनला खूप चांगले क्षेत्ररक्षण घडलाय आणि इथनं मात्र धाव घेता येणार नाही दोर्ली संघाच्या फलंदाजांना. धावसंख्या कायम. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. तर हृदयाचा जास्तीत जास्त प्रयत्न कव्हरला मात्र मारण्याचा प्रयत्न त्याने केलाय. सक्सेस खूप चांगला प्रकारचा झाला. पहिल्या षटकामध्ये त्याने 3 चौकार लगावले गेले तर कव्हरला क्लास क्रिकेट दाखवलं होतं. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. बघा अपील होतं लेग बी फोरचं. पंच दर्शवताना पाहतोय 2 गोष्टींचा विचार नेहमीच पंचांना करावा लागतोय जेव्हा एखाद्या फलंदाजाला लेग बी फोर बाद द्यायचा असतोय.
हाईक फॅक्टर आणि त्याच्यानंतर चेंडू कशा प्रकारचा लेंथवरती आहे आणि पंचांकडनं क्विकली मात्र आला डिसिशन नॉट आउटचा लेग बायच्या स्वरूपाने एक धाव येईल. धाबल कबड्डी एक धावच्या नुसार आपण पाहू शकाल दोरली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 21. 21 धावा धाबाल कबड्डी. दुसरं षटक मार्गस्तरीय आहे. आशिष म्हात्रेने खूप चांगला षटक फेकण्याचा प्रयत्न केलाय. 4 चेंडू फेकल्यात आशिषने आणि आशिषने तब्बल 3 धावा या 4 चेंडू मागे खर्च केल्यात. लॉंग अप आहे, लॉंग ऑन आहे, त्याच्यानंतर मिड विकेट हे 3 क्षेत्ररक्षक P2च्या षटकामध्ये आपण तिसगत घेऱ्याच्या बाहेर पाहतोय. लेफ्ट अप राऊंड द विकेट्स आशिष. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डाट चेंडूची सामर्थ्यता. खूप चांगला चेंडू फेकला गोलंदाजाकडनं एक अचूक लाईन लेंथवरती आणि ज्या चुका दर्शवल्या होत्या आणि आता मात्र त्या चुकांवरती थोडंसं प्रायश्चित्त करताना पाहतोय. गोलंदाजी करताना गोलंदाजाला आशिष म्हात्रेला पाहतोय. झेल ड्रॉप केल्यानंतर आशिषने चांगले षटक फेकण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच त्याने 3 चेंडू डाट फेकल्यात. हा चेंडू मग शापल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि मात्र शेवटच्या मोमेंटला झेल ड्रॉप होतोय आणि डायरेक्ट किट. थोडंसं लेझी क्रिकेट. फलंदाज बाद होईल. जगदीश शपारीचा अंत. बिग विकेट. धन्यवाद डीजे मास्टर. बघा दोरली संघ ती क्रॉसिंग पट्टी होती मात्र त्या आपण ओलांडली आहे. बघा बघा आपल्याला निश्चितच आयोजकाकडनं नियम जे दिलं डिसिजन असेल तो मात्र आपल्याला मानावा लागेल. बघा अगोदर तुमचा पहिला सामना असता तर मानलं असतं आम्ही सुद्धा. मात्र तिसरा सामना चालू आहे. मात्र ज्या आयोजक डिसिजन घेतील तो आपल्याला मानावा लागेल. निश्चितच फार मोठी स्पर्धा आहे. बघा दोरली संघाला 2 धाव्यांचे पॅनल्टी इथं लावली गेली आयोजकांकडनं. कारण आम्ही जेव्हा सतीश दादा स्मृती चषक आम्ही बघितलो तेव्हा सुद्धा हा या स्पर्धेमध्ये नियम होता आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहतोय कारण बऱ्याच संघांना पॅनल्टी दिली गेली होती. बघा जरी पहिला सामना असता तर मात्र निश्चितच तुम्हाला माहिती असतं. मात्र आता मात्र तिसरा सामना खेळतोय आपल्याला मात्र माहिती असणं खूप गरजेचं आहे. बघा त्या 4 संघाने खूप चांगला क्रिकेट दाखवलाय आणि आता मात्र थोडीशी हलगर्जीपणा आपण पाहतोय आणि त्या संघाला मात्र निश्चितच पॅनल्टी 2 धाव्याची पॅनल्टी मात्र आयोजकांकडनं दिली गेल्या. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 2 षटकांनंतर तर दोरली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. बघा पुन्हा एकदा सांगतो क्रॉसिंग कंपल्सरी असेल जेव्हा आपण फलंदाज जातात. मात्र आपला फलंदाज मैदानाच्या ज्या क्रॉसिंग पट्टीच्या आतमध्ये असेल तेव्हाच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये क्रॉसिंग पट्टीच्या आतमध्ये एंटर करायचं आहे आणि आता आपल्याला 2 धावेची पॅनल्टी दिली जाईल. बघा पॅनल्टी बसली आहे दोरली संघाला. मात्र त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय संदीप म्हात्रे. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये सर्कल पाबंदी आटल्या. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग अप आणि डीप कव्हर असे 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सीमारेषेच्या लगत एक शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट फाईन लेग सुद्धा आहे. शॉर्ट लेग सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. हा चेंडू पॅडवरती चेंडू आदलला. लाऊड अपील झाली मात्र पंचांचा विचार आहे तर नॉट आउट. लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव येईल. 1 धावीच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय दोरली संघाच्या माध्यमातून 23 धावा. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकाचा वापर संदीप म्हात्रे या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवली आहे आशिष म्हात्रे संघनायकाने. आशिषने मात्र एक खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्या षटकामध्ये आशिषने कमीत कमी धावांवरती रोखला दोरली संघाला. हा चेंडू स्क्वेअर कटचा वापर. क्षेत्ररक्षक तिथे आहे कव्हरला मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल.
2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावेच्या नुसार धापफलक सुद्धा पुढे जातोय. धापफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 25 धावा. बघा 25 धावा. दुपारचं सत्र आलाय आणि जसजसं दुपारचं सत्र येईल मात्र धावा सुद्धा मात्र चेसिंग होताना आपण निश्चितच पाहू. मात्र त्या अगोदर दोर्ली संघाच्या फलंदाजांना एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल. एक चांगली टोटल मात्र करट संघ पुढे ठेवावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप ऑन साइडला. यावेळेस खूप चांगला टायमिंग आहे. चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय. मनोज ब्रँडेड फाटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला षटकार येतोय मनोजच्या बॅट मधून. षटकार थँक्यू. अतिशय चांगला फटका होता मिड विकेट मध्ये मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 6 धावांसाठी षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढतीये. हा चेंडू मात्र लोअर पुलटॉस होता. चेंडूला मात्र दिशा दिली. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावसाठी परतलाय आणि 2 धावाच्या नुसार धापफलकावरती धावसंख्या वाढतीये. बघा मनोज खेळपट्टीवर गेला धावा बनवण्याच्या हेतूने आणि मनोजने मात्र धावगती मात्र थोडीसं गती प्रस्थापित केली. दोर्ली संघाची एक षटकार. त्याच्यानंतर सॉफ्ट हँडमध्ये चेंडू खेळून काढला कव्हर मध्ये. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि या 2 धावेच्या नुसार सुद्धा धापफलकावरती धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धापफलकावरती 33 धावा. मनोज पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडला. गोलंदाज संदीप सरळ बॅटने केलाय. लॉंग ऑफ मध्ये लॉंग ऑन मध्ये चेंडू गेला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. थोडंसं मिसफील्ड झालाय. सिंगल येईल. सिंगल नुसार 34 धावा धापफलकावरती पाहतोय. 34 धावा. तिसरं षटक संदीपचं आहे. संदीपने मात्र या षटकामध्ये बऱ्याचशा धावा खर्च केल्यात. शेवटच्या मोमेंटला संदीपला मात्र कमी खर्च गोलंदाजी करावी लागेल की त्याच्यावरती अटॅक केला जाईल. बघा प्रश्न खूप आहेत. गोलंदाज 34 धावा धापफलकावरती पाहतोय. हा चेंडू मात्र डीप राहतोय. षटक क्रमांक 3 संपन्न होतं. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकानंतर धापफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा. 3 षटकांचा खेळ झाला. एक फलंदाज जगदीश बाद झाला. त्याच्यानंतर मनोज आणि हृदयनाथ यांनी मात्र जबाबदारी स्वीकारल्या धावा बनवण्याची. ड्रिंक्स ब्रेक डीजे. तीन षटके संपली गेली. 3 षटकानंतर धापफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा दोर्ली या संघाच्या मार्फत आपण पाहू शकाल. मनोज आणि त्याच्यानंतर हृदयनाथ हे 2 फलंदाज
ताकदवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. मात्र या दोन षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ होईल. पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी संगनायक स्वतःहून येतोय. आशिष मात्रेला आपण पाहू शकाल. पहिले षटक खूप चांगले पेगलं होतं आशिषने. आशिष पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. ऑनसाइडला चेंडू मात्र खेळायचा होता. ऑफस्टिक वरती चेंडू खूप गतीने फेकला होता आशिषकडनं आणि मिस केला चेंडूला. मनोजने दाट चेंडूची सामतता. धापलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्तरीय 5 षटकांचं पहिलं सत्र. 3 षटके संपली गेल्यात. 3 षटकानंतर 34 धावा आणि पहिला चेंडू खूप चांगल्या लेंथवरती ठेवला गेला गोलंदाजाकडनं. हा चेंडू सरळ बॅटने खूप चांगला शॉट आहे. चेंडू लॉंगन मधून फरार. 6 धावांसाठी षटकार. डीजे किरण एन G तर मनोजने पूर्णपणे बॅटचा फेस ओपन केला. लॉंगन मधून षटकार. मनोजच्या बॅट मधून हा दुसरा षटकार असेल. धावसंख्या सुद्धा पुढे जातोय. पुन्हा एकदा आशिष गोलंदाज. लेफ्टम सीमर आपण पाहतोय. मात्र टापायचा असेल. बघा खराब क्रिकेट. तिसऱ्यांदा झेल ड्रॉप होतोय. नेमकं काय घडतोय मैदानाच्या आतमध्ये आता प्रश्न पडला असेल. संपूर्ण टीमला तिसरा झेल ड्रॉप होताना पाहतोय आणि ह्यावेळेस झेल ड्रॉप करताना पाहतोय मनोज रसालचा, ज्याने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटला. टॉपेज उडाली होती मात्र त्याच्यानंतर झेल पकडू शकला नाही आणि आता मात्र पुन्हा एकदा मनोज खेळण्यासाठी तयार. 2 षटकार त्याच्या बॅटमधून. मनोजनं मध्ये धावसंख्या वाढवली आहे. आपल्या टीमची टोटल वाढवण्याचा प्रयत्न केलाय. दोर्ली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा धापालकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन. स्लॉट चेंजिंग व्हरायट्या दाखवल्यात. अतिशय इम्प्रेस केलं ह्या गोलंदाजाने पूर्णपणे. तर जास्तीत जास्त ताकदीने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला ह्या चेंडूवरती आणि त्याला मात्र फसवलं गेलं. आपण पाहू शकाल गोलंदाज आशिषकडनं थोडीशी गती कमी केली चेंडूवरती आणि नियंत्रण नव्हता शॉटवरती. गती कमी केल्यानंतर नियंत्रण नव्हतं शॉटमध्ये आणि त्याचं उत्तम उदाहरण पाहू शकाल. डाट चेंडू फेकलाय गोलंदाजाने. हा चेंडू गती प्रस्थापित केली आणि यावेळेस चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक्साइटिंग पॉवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. बघा जरी 3 चेंडू निर्धाव फेकल्यात तर तुझ्या बाजूला पाहू शकाल 2 चेंडूवरती जो प्रति हल्ला चढवलाय खरोखरच पाण्यासारखं आहे. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय. तिसरा षटकार मनोज रसालच्या बॅटमधून येतोय आणि याच षटकामध्ये मात्र दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. 2 चेंडूवरती 12 आणि 3 चेंडू डॉट असं समीकरण पाहतोय. 5 चेंडू फेकल्यात गोलंदाज आशिष मात्रेने. 12 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या धापालकावरती 46 धावा. हा चेंडू मात्र पॅडवरती आदलला तोपर्यंत टाट चेंडू. षटक क्रमांक 4 संपन्न. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकानंतर दोर्ली संघाची टोटल पुढे येतोय 46 धावा. डीजे
बघा शेवटचं षटक डेटवरचं षटक असेल. विकास मात्रे या गोलंदाजाचा वापर करताना पाहतोय. कराड संघाकडनं दार्ली संघ मात्र कशा प्रकारचा खेळ दाखवेल या शेवटच्या षटकामध्ये. धावफलकावरती धावसंख्या खूप चांगली आहे. धावफलकावरती धावसंख्या कुठली गेली आपण पाहू शकाल. 46 धावा. 4 षटकांचा खेळ झालाय आणि मनोज आणि हृदयनाथ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हृदयनाथने खूप चांगली सुरुवात केली होती. 3 चेंडू 3 चौकार मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. मात्र स्ट्राईक पासून थोडंसं वंचित राहिलं हृदयनाथ. आणि मनोज रसाल जास्तीत जास्त मात्र स्ट्रायकिंग एंडला राहिला. त्यांनी तशी फलंदाजी सुद्धा दाखवली. 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 46 धावा. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. पॅडवरती चेंडू आदलला. पंचांकडे इशारा येतो. नॉट आउटचा सिंगल येईल. सिंगलच्या स्वरूपाने मात्र धावफलकावरती धावसंख्या लेगबायच्या स्वरूपाने येईल 47 धावा. बघा 5 चेंडू असतील शिल्लक. 5 चेंडूवरती कसं खेळ होईल मैदानाच्या आतमध्ये आणि कुठपर्यंत धावांची टोटल पोहोचेल दोर्ली संघ. बघा आता दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये धावा चेसिंग होऊ शकतात. कारण अगोदरच्या 2 मॅचेस बघितल्या त्याच्यामध्ये धावा चेसिंग झाल्या नाही. मात्र जेव्हा जेव्हा या मैदानाचा इतिहासाचे पाणी ओलांडलं तर निश्चितच आपण पाहतोय की या मैदानावरती धावा आम्ही बऱ्याचदा चेस होताना पाहिल्या आहेत. मनोज स्ट्रायकिंग एंडला. विकास हा चेंडू खूप चांगला शॉट आहे. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू कव्हर मधून फरार. 4 धावांसाठी चौकार. कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. थँक्यू. बघा 51 धावा. 50 धावा ओलांडताना पाहतोय. 51 धावा धावफलकावरती अतिशय चांगली कामगिरी. 5 षटकांचा जरी सामना असला 51 धावा मी चांगला टोटल म्हणेल. कारण आणखी काही चेंडू शेष असतील. मनोजकडनं हा चौकार आलाय. मनोज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू मिड विकेटला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग षटकार 6 धावांसाठी. पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. थँक्यू डीजे मास्टर. पाहू शकाल खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. वेलकम करूया डीजे मास्टरचा. मात्र तेवढाच चांगला परफॉर्मन्स आपण पाहू शकाल मनोज रसाल या फलंदाजाकडनं. 33 धावांवरती वैयक्तिक खेळतोय मनोज. हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जाईल. स्क्रीन समोर खेळलाय. चेंडू लॉंगन मधून 6 धावांसाठी जाईल. पुन्हा एकदा षटकार येतोय मनोज रसालच्या बॅट मधून. बघा षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या सुद्धा पुढे जातोय. खूप चांगली फलंदाजी आणि उत्तम उदाहरण दाखवलंय. कारण झेल जी ड्रॉप केली होती मात्र त्याच्यानंतर आपण पाहू शकाल मनोजने मागे पाहिले नाही आणि जास्तीत जास्त अटॅक करण्याचा प्रयत्न. आता मात्र ज्या चुका केल्या होत्या मात्र त्या चुकीचा प्रायश्चित्त करावा लागतोय इथे. पुन्हा एकदा 3 चेंडू 3 षटकार. गुड बॅटिंग. अतिशय चांगला परफॉर्मन्स. 6 धावांसाठी षटकार. बघा जर या चेंडूवरती जर षटकार जमवला तर मात्र अर्धशतक दुसरा अर्धशतक पाहायला भेटू शकतोय. मनोज रसाल 45 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. 5 धावांची गरज आहे. बघा पहिल्या मॅच मध्ये रुपेशने काकोले टीमसाठी 63 धावा कुठल्या त्या वैयक्तिक. आणि आता मात्र मनोज मात्र वैयक्तिक मात्र अर्धशतक कुडेल का. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा तो प्रयत्न खूप चांगला होता मनोजचा. अतिशय चांगली कामगिरी आणि नॉट आउट मात्र 45 धावा कुठल्या त्याने आपल्या टीमसाठी. आणि धावफलकावरती टोटल येतोय 5 षटकांचा खेळ झाल्यानंतर
69 धावा आणि 70 धावांचं लक्ष असेल आणि या 70 धावांचं लक्ष घेऊन जेव्हा उतरेल खरड संघ, थोडासा प्रेशर असेल त्यांच्यावरती, मात्र कशा प्रकारचा खेळ होईल मात्र त्या ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा स्पर्धा फार मोठी आहे. तुम्ही कुठे जाऊ नका. ग्लोबल टेनिसच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र जगभरामध्ये प्रसिद्ध केली जाते. आणि त्याच्यानंतर आदर्श क्रिकेट संघ जांभेलीपाडा आयोजित आदर्श चषक 2019 ही स्पर्धा पाहतोय. आमच्या सोबत आहेत राहुल भोईर सुद्धा आहेत, सोनू बांगर सुद्धा आहेत. मात्र यावेळेस आपण आमंत्रित करूया या दुसऱ्या सत्रामध्ये कॉमेंट्री ऐकवण्यासाठी आमचे मित्र, जवळचे मित्र आणि या विभागातील सुप्रसिद्ध समालोचक सोनू बांगर, मॅन फ्रॉम पालेगाव. थँक्यू. तर दरम्यान आपण पाहू शकाल काकोले गावचे कसुरुजी पाटील या साहेबांचा आगमन झालंय. प्रथमतः त्यांचं स्वागत केलं जाईल आणि मी विनंती करेल आमचे प्रमुख आयोजक बालारामजी पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र कसुरुजी पाटील यांचा मात्र शुभ सन्मान केला जाईल. बघा व्यासपीठावरती. तर नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे. पोसरी संघाचा संगणक आपण नाणेफेकीसाठी या आणि आंबे संघाचा संगणक नाणेफेकीसाठी यायचा आहे. तो सोनू भाऊ मात्र 69 धावा कुठल्या 2 धाव्यांची पॅनल्टी असेल. मात्र जेव्हा एक षटक जेव्हा संपेल तेव्हा मात्र ते पॅनल्टी मध्ये खरड संघाच्या धावसंख्या ऍड केल्या जाईल. मात्र तत्पूर्वी आपण 69 धावांचा टार्गेट पाहतोय. तर 69 धावा कुठल्याच 70 धावा चेसिंग करायच्यात. मात्र या धावा कशा प्रकारे चेस होतील की पूर्णपणे दोरली संघ डॉमिनेट करेल. ऐकूया आमचे मित्र सोनू बांगर यांना. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच गणेश, थँक्यू सो मच राहुल. तर उपस्थित सर्व पुन्हा एकदा मान्यवरांचं सहर्ष स्वागत करेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेल. आणि जे प्रेक्षक वर्ग आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात, ऐकतात, या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. खूप मोठी स्पर्धा तुम्ही पाहतात. आदर्श क्रिकेट संघ जांभेलीपाडा यांच्या वतीनं ही भव्य दिवस स्पर्धा तुम्ही पाहतात. सातत्याने 2 दिवस चालणारी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस निश्चित तुम्ही पाहतात आणि त्या ठिकाणी तेवढा चांगला सामना रंगतो मैदानावरती. आयोजकांचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी सतत आभार व्यक्त करेल. रमेश पाटील, गुरुनाथ पाटील, संतोष पाडारे, त्याच्यानंतर आमचे पाहते आमचे शॅगी जबलचे मित्र सागर पाटील, तुषार पाटील असे, रुपेश पाटील असे बरेचसे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. तर या ठिकाणी आपण पाहतोय यापुढचा होणारा सामना पोसरी विपक्ष आंबे यांच्यामध्ये असेल. तर नाणेफेकी होते मांगरुल गावचे आमचे संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत असताना तुम्ही पाहू शकता. नाणेफेकी झाली, नाणेफेकी जिंकले. इथे मात्र आपण पाहतो आंबे संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर हरेश भाग्यवंत यांचा निर्णय असेल फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. आणि इथे मात्र आपण पाहतोय पुढचा सामना तुम्हाला आंबे बनाम पोसरी असा पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय आता सामना रंगतोय. खूप मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोरली बनाम एका बाजूला आपण पाहतोय खरड यांच्यामध्ये सामना तुम्ही पाहतात. प्रथम फलंदाजी करताना मनोजनं हृदयनाथनं अप्रतिम फलंदाजी केली मैदानावरती. खूप नावं आहेत या संघामधील. आपण पाहतोय मनोज धनाजी असो, हृदयनाथ असो, असे बरेचसे खेळाडू तुम्ही पाहतात. दोरली संघाच्या इन ऍक्शन मध्ये एका बाजूला असतील तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतात खरड संघ. खरड संघ शनीचा संघ तुम्ही पाहतात. त्या ठिकाणी मात्र अविनाशचा संघ तुम्ही पाहतात. असे बरेचसे खेळाडू त्याच्यामध्ये पाहायला मिळाले. सलामी जोडी सचिन म्हात्रे आणि मयूर म्हात्रे. सचिन म्हात्रे आणि मयूर म्हात्रे तुम्ही पाहतात. तर 70 धाब्याचं लक्ष असेल. इथे मात्र प्रति षटकामागे विचार केला तर 14.00 ची सरासरी काढायची आहे. हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय या खरड संघाला. बिग फाईट सामना तुम्ही पाहतात. दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये सामना रंगतोय. 1:29 झाली निश्चित. 1:30 वाजता चेंडू पडतोय मैदानावरती. गोलंदाज सज्ज
निलेश ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे फेकण्यासाठी सज्ज झाला होता. थोडासा रिदम मध्ये अडथळा निर्माण होतोय. रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला निलेशला. निलेश आपण पाहतोय खंबायत, आपण पाहतोय निलेश खंबायतचा वापर केला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दॉर्ली क्रिकेट संघ तुम्ही पाहता निश्चितच जय गोलोबा दॉर्ली क्रिकेट संघ तुम्ही पाहता त्यांच्या माध्यमातून 11 ते 12 तारखेला एक स्पर्धा पाहायला मिळेल दौर्लीच्या मैदानावरती. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळेल. मनोज हृदयनाथ त्यांच्या माध्यमातून, धनाजी यांच्या माध्यमातून अप्रतिम स्पर्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे इथे मात्र सामना सुरू होते. पुन्हा एकदा गेम ऑन. गोलंदाज सज्ज निलेश कांबायत. पहिला चेंडू व्हेरी गुड स्ट्रोक. जबरदस्त फटका माहिती हिटिंग केली जाते. प्रत्युत्तर पहिल्या चेंडूवरती आगाज करतोय फलंदाज. करत टीम साठी षटकार. बाबा शिर्डीचा थँक्यू सो मच. या ठिकाणी मात्र षटकार दाखवलाय. षटकारांना आपण पाहतोय अकाउंट ओपन करतोय स्वतःचा आणि संघाचा. धाबांचा श्री गणेश इथं केला जातोय. सचिन मात्रेच्या बॅटमधला हा दमदार षटकार येतोय. सुरुवात चांगली केली जाते. निलेश कांबायत पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय मैदानावरती तुम्ही पाहतायत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो निलेश. मध्ये सचिन मात्रे ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला स्क्रीन समोर केण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑन रिजन मध्ये मनोज रसाल चेंडू खाली चुकी नसणार. टायमिंग इथं व्यवस्थित होत नाहीये. ताकदीचा योग्य तो वापर नाहीये. फलंदाजाला इथे माघारी परतावा लागेल. सचिन मात्रे बिग विकेट. पहिला झटका लागतोय करत टीमला. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा पेस इथे मात्र ओपन केला होता. मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये सोपं झेल इथे मात्र पाहायला मिळालं. प्रॉपरली टायमिंग होत नाहीये. संपर्क तेवढा चांगला नव्हता. ताकदीचा योग्य तो वापर नव्हता. या ठिकाणी मनोजनं एक सोपं झेल त्या मैदानावरती टिपले. पहिला फलंदाज इथे बाद करतोय निलेश कांबायचा गोलंदाज. ओव्हर द विकेट. हा चेंडू मयूर साठी पडल्यानंतर बघा टेक ऑफ होतोय. या ठिकाणी मात्र बाहेर निघतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. एक षटकार खर्च केल्यानंतर आपण पाहतोय लगेचच कमबॅक दाखवण्याचा प्रयत्न करतोय इथे आपल्या संघासाठी. तुम्ही पाहतात गोलंदाज निलेश कांबायत. खूप मोठा संघ तुम्ही पाहतात दौर्ली संघ. तर दुसऱ्या बाजूने हा करत संघ. बिग पॅट सामना असेल. प्रथम फलंदाजी करताना 70 धावांचं टार्गेट. एक मोठं भलं मोठं डोंगर या ठिकाणी उभं केले दौर्ली संघानं. हा चेंडू मयूर साठी जेलची संधी. काऊ कॉर्नर मधून खेळाडू आले होते. या ठिकाणी सोपं झेल इथे मात्र जमिनीला दान केलं जात आहे. पहिला जीवदान दिला जातोय इथे फलंदाज मयूर मात्रेला. बघा या ठिकाणी मात्र पहिली झेल सोडली जाते. पहिला जीवदान दिला जातोय. इथे मात्र संधी मिळाली मयूर म्हात्रेला. या ठिकाणी जर संधीचं सोनं करेल का. कारण पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली होती हृदयनाथ ना आपल्या संघासाठी या ठिकाणी तशी सुरुवात करावी लागेल. येणारा फलंदाज तुम्ही पाहतात सूरज म्हात्रे याला. ओव्हर द विकेट निलेश कांबायत. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र हुक केला जातोय. अप्रतिम फटका. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. 1 बाउन्स इनटू द फॅन. 4 रन चौकार. थँक्यू डीजर. थँक्यू सो मच. असेच फटके मारावे लागतील. या ठिकाणी आपण पाहतोय पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फलंदाज सूरज म्हात्रे आणि मयूर म्हात्रेला. सूरजच्या बॅट मध्ये चौकार आलाय. आपलं खातं या ठिकाणी चौकारानं ओपन करतोय फलंदाज सूरज म्हात्रे. फलकापूची टोटल इथे पुढे सकते 4 न. मयूर तुम्ही पाहतात फलंदाज माफ करा. या ठिकाणी वन्स अगेन इथे मात्र त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बॅटचा पेस ओपन केला होता. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा अजून एकदा टेक ऑफ होताना तुम्ही पाहू शकता. टर्न होते चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले समाप्त झाला आणि पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये ज्या धाबा इथे मात्र यायला हव्या होत्या 70 धाब्यांचं लक्ष गाठत असताना खरं टीम साठी मात्र त्या धाबा येत नाहीयेत. 14.00 ची सरासरी गाठायची. पहिल्या ओव्हर मध्ये फलकावरची टोटल फक्त 12 धाबा.
12 धावा फलकावरती लागल्यात इथून मात्र पहिल्या षटक समतल निलेश कांबायचा मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक अद्याप शिल्लक असेल. या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल मैदानावरती मयूर म्हात्रे आणि सूरज म्हात्रे यांच्याकडनं गरज असेल मात्र आपण पाहतो या ठिकाणी मात्र धाब्यांसाठी संघर्ष करावा लागेल मैदानावरती. प्रयत्नांती यश मध्ये ते प्रयत्न पाहायला मिळतील का या दोन फलंदाजा मार्फत. डीजे साईला सजवा पालुकीन बाई सजवा साईला सजवा पालुकीन बाई सजवा साईला सजवा थँक्यू सो मच. तर या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज विश्वास पुलोरे. विश्वास पुलोरेचा वापर केलाय गोलंदाजी मार्गमध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. मध्ये फलंदाज सूरज म्हात्रे. धाबांची गरज असेल आजपर्यंत आपण पाहतोय 58 धाब्याची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय निश्चितच खरड संघाला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथं त्या ठिकाणी पद्धतालीचा वापर केलाय फुटवर्कचा वापर केला होता. पुढे सरसावले होते फलंदाज एक धाव पूर्ण केली होती. डायरेक्ट थ्रो इथे दिला गेला होता मनोजच्या माध्यमातून. गोलंदाज या ठिकाणी मात्र विश्वास चेंडू या ठिकाणी कन्व्हर्ट करत नाहीयेत. एक धाव इथे अंकित केली जाईल जर गोलंदाजाने निश्चित चेंडू प्रॉपरली कनेक्ट केला असता तर इथे मात्र धावची जी संधी होती मात्र ती संधी नकारली जाते. एक धाव अंकित केली जाईल फलकावरची टोटल 1 ने पुढे सकते 13 धावा फलकावरती. मयूर असेल सायकलवरती ओ द विकेट विश्वास पुलोरे. हा चेंडू मयूर साठी टॉपेट लागते जबरदस्त क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण बॅकिंग चांगली दिली जाते. रुदनाच्या माध्यमातून चेंडूला निश्चित अडवलं गेलंय. आपल्या संघासाठी निश्चित 1 ते 2 धावा इथे वाचवते हा गोल क्षेत्ररक्षक. तुम्ही पाहताय हृदयनाथ सिंगल त्या ठिकाणी मात्र धावफलक पुढे सरते फलकाबाजी टोटल 14 धावा सिंगल आणि डबल ना इथे मात्र काम चालणार नाहीये. खरड संघाचा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. 14.00 सरासरी गाठायची होती फक्त 12 धावा पहिल्या षटकामध्ये आणि इथे मात्र आतापर्यंत फक्त 2 धावा. हा चेंडू पाहायला ब्रश करतोय लावडबल केली गेली होती पंचांकडे अपील केलं गेलं होतं मात्र त्या ठिकाणी पंचांचा चोख लक्ष तुम्ही पाहू शकता. लेन लाईन अँड हॅट फॅक्टरचा विचार केला जातो मैदानावरती. 3 गोष्टींचा अभ्यास केला जातो मैदानावरती आणि या ठिकाणी नॉट आउटचा इशारा येतोय. चेंडू पाहायला ब्रश झाला होता इथे मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे मात्र 3 चेंडू फेकते आतापर्यंत गोलंदाज विश्वास पुलोरे आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. सूरज असेल सायकलवरती ओव्हर द विकेट. इथे या ठिकाणी मात्र फुटवर्कचा वापर केलाय पुन्हा एकदा. लॉंग ऑरिजन मध्ये चेंडू जातोय 1 धाव कंप्लीट. पहिल्या एंड चेंडू त्या ठिकाणी मात्र जमिनी लगत केला होता. दुसऱ्या एंड चेंडूला उचलला फेकला मनोजला फक्त आणि फक्त सिंगल आणि डबल या ठिकाणी मात्र वाटचाल करतो. या सामन्यामध्ये तुम्ही पाहता सेकंड सत्रामध्ये हा खरड संघ कुठल्या प्रकारची मोठी धावगती येत नाहीयेत मोठे फटके येत नाहीयेत. या ठिकाणी पूर्णपणे झकडून ठेवलं जात आहे खरड संघाच्या फलंदाजांना दॉर्ली संघाच्या गोलंदाजाकडनं. ओ द विकेट. हा चेंडू काप्याच्या सहाय्याने केलून काढला. या ठिकाणी मात्र 1 धाव कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण चुकीचं क्षेत्ररक्षण थोडीशी घाई दाखवली म्हणून क्षेत्ररक्षकानं चेंडू सीमा पार नशिबाचा चौकार. पंढरी शेट पडके बिगडवाला बिनजोड चकडेवाला पंढरी शेट पडके बिगडवाला बिनजोड चकडेवाला पंढरी शेट पडके बिगडवाला. थँक्यू सो मच. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाने थोडीशी घाई दाखवली. चेंडू त्या ठिकाणी मात्र गॅदर करायला गेली होती थोडीशी घाई असताना मात्र त्या ठिकाणी चेंडू सरळ सीमारेखा बाहेर जातोय आणि या चौकार आल्या बऱ्याचशा कालावधीनंतर खरं टीम साठी ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे टायमिंग तेवढं चांगलं लॉंग बिग वे गोन 6 रन दमदार षटकार. थँक्यू सो मच. या ठिकाणी बघा एक चौकार त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे पाहायला मिळाला आणि दुसरा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
निश्चित त्या ठिकाणी पहिला या ठिकाणी मात्र फलंदाज मयूरच्या बॅटमधून षटकाराला पहिला षटकार फलकाबाजी टोटल तुम्ही पाहतात त्या ठिकाणी मात्र आता मात्र वेगाने पुढे सकते 25 धाबा फलकावरती इथे मात्र थोडासा अनुभव या ठिकाणी मात्र दाखवत असताना फलंदाज मयूर मात्र तुम्ही पाहतात त्या ठिकाणी मात्र ताकदीचा योग्य तो वापर केला टायमिंग इथे मात्र सुरेख पाहायला मिळाला होता चेंडू सीमा 5 षटकार पाहायला मिळाला 6 धावा मिळाल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो 13 धावा फलकाबाजी टोटल 25 धावा सामना जिंकण्यासाठी अद्याप गरज असेल येणारे 18 चेंडू आणि 45 धावेची गरज 18 चेंडू 45 धावा इथे मात्र समीकरण माग नाहीये खरं टीम साठी आणि या ठिकाणी बघा 2 धावेची पेनल्टी आम्ही ऍड करणार म्हणजेच फलकाबाजी टोटल असेल 27 धावा इथे झाल्यात सामना जिंकण्यासाठी गरज असेल 43 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये बघा एखादी चूक तुम्हाला या स्पर्धेमध्ये थोडीशी महागात ठरू शकते म्हणजे इथे मात्र ती 2 धावेची पेनल्टी लागली गेली होती दॉर्लिस संघाला जयचं षटक तिसरा हा चेंडू त्या ठिकाणी मात्र स्वेलिकच्या दिशेने 1 धाव कंप्लीट फक्त आणि फक्त सिंगलच्या माध्यमातून या षटकाची सुरुवात केली जाते आपण पाहतो जयेश शेलारच्या माध्यमातून 1 धाव अंकित केली गेली संघाची टोटल एकने पुढे सकते 28 धावा फलकावरती जिंकण्यासाठी येणारे 17 चेंडू आणि 42 धावेची गरज 17 चेंडू 42 धावा समीकरण माग नाही फलंदाज असतील सायकलवरती यावेळेस मयूर असतील ज्याच्या बॅट मध्ये आपण 1 षटकार पाहिला 1 चौकार पाहिलाय 2 चौकार पाहिलेत राऊंड द विकेट हा चेंडू इथे मात्र गती परिवर्तन चेंज ऑफ पेस तुम्हाला पाहायला मिळाला होता मध्ये या ठिकाणी पंचाचा इशारा आलाय स्क्वेअरचा व्हाईटचा इशारा गुड डिसिजन अंपायर योगेश शिंद्रेकर जबरदस्त पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळले मैदानावरती श्रीराम क्रिकेट संघ बोनोलीच्या मैदानावरती सुद्धा या पंचांना आम्ही पाहिलं होतं दुसरे पंच सुद्धा स्क्वेअर लेग पंच तुम्ही पाहतात अतिशय नामांकित पंच राऊंड द विकेट पुन्हा एकदा जय शेलार हा चेंडू मयूर साठी पुन्हा एकदा आता मात्र बरोबर लाईन अँड लेन वरती चेंडू पडतोय कंबॅक केलं जाते जयच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय चेंडू बॅटचा संपर्क नाहीये समीकरण बदलते इथे मात्र राऊंड द विकेट हा चेंडू बघा या चेंडू मध्ये गती सुद्धा कमी पाहायला मिळाली मात्र बाउन्स किती पाहायला मिळाला होता पुन्हा एकदा विराटा दाखवतोय गोलंदाज तुम्ही पाहतात प्रत्येकी चेंडू वेगळ्या पद्धतीचा मैदानावरती फेकला जातोय जय शेलारच्या माध्यमातून अजून एक निर्धाव चेंडू सामन्याचं समीकरण इथे मात्र पूर्णपणे बदलते गरज होती आपण पाहतोय 18 चेंडू आणि 43 धावेची गरज होती आणि आता मात्र फलकाबाजी टोटल लागली गेली 29 धावा फलकावरती 41 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी राऊंड द विकेट हा चेंडू या ठिकाणी बघा संपर्क चांगला नाहीये 1 धाव कंप्लीट शतक वेगाने आले होते दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाईल आता मात्र या ठिकाणी एका धावेसाठी झगडावं लागते मैदानावरती या करट संघाच्या फलंदाजाला ज्या प्रकारचे 2 फूट मोठे फटके आले होते मागच्या ओव्हर मध्ये 2 चेंडू मध्ये 10 धावा पाहायला मिळाल्या होत्या या ओव्हर मध्ये त्या धावा तुम्हाला पाहायला मिळत नाहीयेत जय शेलार आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या स्पेल मध्ये हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू व्हेरी गुड बॉलिंग अप्रतिम आणि अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आपल्या मधील असलेली अचूकता आणि भेदकता या ठिकाणी मध्ये सिद्ध करत असताना गोलंदाज तुम्ही पाहतायत अचूक टप्पा भेदक मारा ज्याला पाहायला मिळतोय नियंत्रित गोलंदाजी का असते याचं उत्तम उदाहरण देत असताना जय शेलार हा चेंडू पुन्हा एकदा संपर्क नाहीये 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का गुड थ्रो जबरदस्त तोपैकी अप्रतिम षटक व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स षटक क्रमांक 30 समाप्त झाला पहिल्या ओव्हर मध्ये निलेश कांबाईने धावा खर्च केल्या होत्या 12 धावा दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या होत्या विश्वास फुलेने धावा खर्च केल्या 13 धावा चांगली टोटल उभारली गेली होती 2 धावेची पेनल्टी ऍड केली गेली होती 27 धावा अवघ्या 2 ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या होत्या या ओव्हरने बरंच काही सांगून गेले जय शेलारचे ओव्हर तुम्ही पाहतात फक्त आणि फक्त 5 धाब्यांचे षटक पेकले आणि इथे मात्र आता समीकरण पूर्णपणे बदलते गरज होती 18 चेंडू आणि 43 धाब्याची गरज होती आणि आता मध्ये समीकरण बदललंय येणारे 12 चेंडू आणि 38 धाब्याची गरज ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असेल काय गेम प्लॅन असेल मैदानावरती या 2 फलंदाजाचा आणि काय गेम प्लॅन असेल या दॉर्ली टीमचा मैदानावरती डीजे जवा नाव त्याच ऐकले भले भले जाग्यावर बसले
काही जागीच खाली खचले पण शिवाजीराजे भोसले सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याचं वचन त्याने घेतले 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याचं वचन त्याने घेतले जागोजागी ते भगवे खोचले नाव त्याचं शिवाजीराजे भोसले अरे नाव त्याचं शिवाजीराजे भोसले हे मराठाचा पुत्र तर बघा या ठिकाणी मात्र चेंडू जेव्हा जेव्हा निश्चितच फुटला जाईल, चेंडू जेव्हा जेव्हा हरवला जाईल तेव्हा या स्पर्धेमध्ये मात्र त्या ठिकाणी नवीन चेंडू दिला जाईल याची दक्षता घ्या आपण. तर बघा जेव्हा जेव्हा आपण फलंदाजीला जाता तेव्हा आपल्याला चॉईस बॉल त्या ठिकाणी मात्र करायचा असतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण चॉईस बॉल केला होता आणि इथे मात्र नवीन चेंडू दिला जातोय. डीजे थोडा आवाज द्या आपण शरद. तर या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या बाहेर येतोय. या ठिकाणी आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर फलकावरची टोटल तुम्ही पाहिली या ठिकाणी मात्र थोडीशी थांबली गेली आहे. 32 धावा अवघ्या फलकावरती. समीकरण आता मात्र असेल 12 चेंडू 38 धाब्याची गरज. 12 चेंडू 38 धावा. इथून मात्र सूरज आणि मयूर असेल आदबे शाखेवरती फलंदाज त्या ठिकाणी असेल मयूर असेल. अपेक्षा असतील मात्र गोलंदाजी मार्गवरती अतिशय नामांकित खेळाडू तुम्ही पाहतात. दोरली संघाचा तारणार मनोज रसाल ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मनसा या ठिकाणी स्कोर ऑफ द विकेट खेळून काढला आहे. नटर स्टाईलनं एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करता करता खेळाडू त्या ठिकाणी वेगानं आले होते स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. चेंडू ट्रॅव्हल झाला होता लॉंग लेग झोनला. या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळाडू खूप वेगानं आले होते. बॅकिंग चांगली दिली जाते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फलकावरची टोटल अजून दोडणे पडू शकते. 34 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 11 चेंडू आणि 36 धावेची गरज. 6 षटकार इथून ठोकावे लागतील. ओव्हर द विकेट मनोज. लोवर फुलटास व्हेरी गुड बॉलिंग. बघा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन निश्चित त्यासाठी जाणला जातो हा गोलंदाज. अनुभव आहे म्हणजे या ठिकाणी तो अनुभव सिद्ध करत असताना कारण मनोजला माहिती आहे जेव्हा जेव्हा फलंदाज अशा धाब्यांची गरज असते जेव्हा जेव्हा सामना रफ अँड टफ मध्ये पाहायला मिळतो तेव्हा तेव्हा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. इथे मध्ये त्या फलंदाज कसं फसवायचं याचं उत्तम उदाहरण देत असतो या चेंडूवरती मनोज असाल. 35 धाब्याची गरज सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू 35 धावा. समीकरण महाग असेल. ओव्हर द विकेट. या ठिकाणी फटके येत आहेत. अजून एक निर्धाव चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. नियंत्रित गोलंदाजी का असते हे दाखवून देते मनोज या षटकामध्ये. ज्या प्रकारे षटक पिकलं होता गोलंदाज आपण पाहतोय जय शिलारना फक्त 5 धाब्याचं षटक त्याच्या पावलावर पाऊल ठेवलं जातोय. मनोजच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. ओव्हर द विकेट. स्लोवर वन. पुन्हा एकदा 5वा चेंडू. धावचीची संधी. इथे मात्र फलंदाज बाद. आता मात्र सामना दूर जातोय. चेंडू शिल्लक असतील आता मात्र फक्त 8 आणि सामना जिंकण्यासाठी 35 धाब्याची गरज. डिझायर शिवलावून वेळा परी काहो सोडून गेला जना. शिवलावून वेळा परी काहो सोडून गेला जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते त्याची सेना. बाळासाहेब थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे. बाळासाहेब ठाकरेंचं संगीत या ठिकाणी मात्र लावलं गेलं. मराठी माणसाचा मानबिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देणारं संगीत त्या ठिकाणी बघा. निश्चित त्यांच्यावरती त्यांच्या आपण पाहतोय जीवनावरती एक चित्रपट तुम्हाला पाहायला मिळेल. ठाकरे चित्रपट येत्या महिन्यामध्ये या ठिकाणी मात्र रिलीज होईल. मात्र हा चेंडू
लॉंग ऑफच्या डोक्यावर बीट काढून देण्याचा प्रयत्न केला होता. मिस्टामिक पटका, सुरेख झेल, अजून एक फलंदाज बाद. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला. थँक्यू सो मच. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंबद्दल या ठिकाणी मात्र त्यांच्या नावावरती त्यांच्या जीवनावरती एक सिनेमा येतोय ठाकरे. नवाजुद्दीन यांचा त्या सिनेमामध्ये त्या ठिकाणी मात्र बाळासाहेब ठाकरेंचा रोल करतायत. हिंदी भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये अशा 2 भाषेमध्ये हा चित्रपट मात्र रिलीज केला जाईल. बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरती आधारित सिनेमा तुम्हाला पाहायला मिळेल या महिन्यामध्ये. या ठिकाणी आपण पाहतो या मॅच मध्ये मजा नाहीये, सामन्यामध्ये रस नाहीये, सामन्यामध्ये तत्त नाहीये. उरलाय फक्त चौथा. तुम्ही पाहता त्या ठिकाणी हा चेंडू पुढे येऊन केल्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ मध्ये अजून एक जेलची संधी. बॉर्डर कॅच पकडली गेली होती जवळ मध्ये. या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला जमिनीला दान केला जातोय. जेली मात्र जमिनीला दान केली जाते. इथे मात्र षटक क्रमांक आपण पाहतोय 4 समाप्त झाला. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि सामना इथून मात्र करट संघाच्या बाजूने खूप दूर जायचा चाललाय. समीकरण आता मध्ये गरज असेल फक्त जिंकण्यासाठी. या ठिकाणी मात्र जिंकण्यासाठी समीकरण तुम्ही पाहतात फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी. फलकाबाजी टोटल तुम्ही पाहतात 37. 33 धाब्याची गरज. सामन्यामध्ये राम नाहीये, सामन्यामध्ये तथ्य नाहीये, सामन्यामध्ये मजा नाहीये. डीजे थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय तिथे धावेची गरज असेल. गोलंदाजी मार्गामध्ये शेवटचं षटक असेल. धनाजीचा वापर केलाय. धनाजी टोकरे आमचे जवळचे मित्र सुद्धा आहेत, खूप चांगले व्यक्तिमत्व, तेवढा चांगला खेळाडू. पहिला चेंडू धनाजीचा. इथे मात्र पंचाचा इशारा आलाय बघा. स्टायलिश अंपायर तुम्ही पाहू शकता योगेश शिंद्रेकर. ज्या प्रकारे बिली बाउंडिंग निश्चितच डिसिजन देतात त्याच प्रकारचं जवळ ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. योगेश शिंद्रेकर स्टायलिश अंपायर. व्हेरी गुड डिसिजन ऑफ द विकेट. धनाजी पुन्हा एकदा सज्ज. पुलटा चेंडू फेकलाय. जबरदस्त फटका. या फटक्यामध्ये पैसा वसूल केला जातोय करट संघाच्या प्रेक्षक वर्गांचा. चौकार. या कारल्याचे डोंगराला आई आईलो तुझे भेटीला या गो कारल्याचे डोंगराला. पडलंय दोघाताला वाट दिसत नाही. थँक्यू डीजे. क्या बात आहे. फटका जबरदस्त पाहायला मिळाला होता आशिष म्हात्रेच्या बॅट मधना. सामन्याचे समीकरण 28 धावेची गरज. घुटना टेक तमाशा देख ज्याला म्हटलं जातं. अप्रतिम फटका. मिस्टर 360 एबीडब्ल्यू स्टाईलला चेंडू विरकावून दिलाय चौकारासाठी. असे शॉर्ट सिलेक्शन मनीष कोलेकरच्या माध्यमातून आम्ही बरेच पाहतो. या ठिकाणी मात्र आशिष म्हात्रेने तो चौकार दाखवलाय. हा चेंडू त्या ठिकाणी बघा मिड विकेट रिजनला जातोय. 1 धाव. शेवटच्या मुवमेंटला एंटरटेनमेंट केले जाते प्रेक्षक वर्गांचा, खेळाडूंचा. धनाजी गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. चला पोसरी संघ आणि आंबे संघ प्रताप आपल्या संघाला घेऊन यायचा आहे. रिव्हर्स अटेंड केला. इथे मात्र षटकार नाहीये तर चौकार पाहायला मिळतोय. 4थ्या चेंडूवरती चौकार या ठिकाणी येतोय. षटक क्रमांक इथे मात्र समाप्त झालाय. 6वा चेंडू होता. 6 चेंडू इथे समाप्त झाले. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिलंच 70 समाप्त केलं होतं. त्याच्यानंतर 70 धावा ठोकल्या होत्या आणि 69 धावा ठोकल्या होत्या. 70 धावेचं लक्ष होतं. या ठिकाणी सामना जिंकलाय. या मैदानावरती आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती दौडली संघाना. जय गोलाबाद क्रिकेट संघ दौडली.